नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शहरी व ग्रामीण भागातील विजेच्या समस्यांवर शिवसेना आक्रमक। शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतले अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याची भेट। वेळेत काम पूर्ण करण्याचे महावितरण कंपनीतर्फे शिष्टमंडळाला आश्वासन। विहित वेळेत कामे पूर्ण न झाल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा। महावितरण कंपनीला 30 जुलैपर्यंत देण्यात आली वेळ। उरण शहरात तसेच उरणमधील ग्रामीण भागात वारंवार जाणारी वीज, तुटलेले व मोडकळीस आलेले खांब, लोंबकळत असलेल्या विजेच्या तारा, अनेक ठिकाणी नवीन खांबे बसवणे, स्वतंत्र वीज उपकेंद्राची निर्मिती, विविध गावांमध्ये विजेचा प्रवाह कमी दाबाने व सुरळीत वीज प्रवाह न होणे, कर्मचाऱ्यांची आरेरावी, कर्मचाऱ्यांमार्फत कामे वेळेत न होणे, कामे व्यवस्थित न होणे, ग्राहकांच्या घरी ग्राहकांची परवानगी न देता अदानीचे वीज मीटर बसवणे, 2-3 वर्षाची एकदाच पेनल्टी घेणे, ग्राहकांना भरमसाठ बिले देणे, ग्राहकांना विनाकारण धमकावण्याचे प्रकार, कामावर कर्मचाऱ्यांची कमतरता, अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे नागरिकांच्या समस्यांकडे वेळोवेळी होणारे दुर्लक्ष, पत्रव्यवहार करूनही समस्या न सुटणे, ग्राहकांनी वीज वितरण कार्यालयात फोन केला तरी कर्मचाऱ्यांनी फोन न उचलणे, ग्राहकाने सांगितलेला व केलेल्या पत्रव्यवहाराला वेळेत प्रतिसाद न देणे, विजेच्या तारा न बदलणे, वारंवार वीज जात असताना त्यावर कोणत्याही उपाययोजना न करणे, अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा, महावितरणाच्या अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे ढिसाळ व बेजबाबदार कारभाराचा निषेध करण्यासाठी व जनतेच्या गोरगरिबांच्या समस्या त्वरित सुटाव्यात, तसेच 300 युनिटपर्यंत सर्वांना बिल माफ करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने महावितरण कार्यालय कोटनाका येथे अधिकाऱ्यांना घेराव घालत विविध समस्यांबाबत महावितरणाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला। माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहर शेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या प्रमुख उपस्थितीखाली महावितरण कार्यालयाला भेट देण्यात आली। यावेळी रायगड उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका संपर्क प्रमुख दीपक भोईर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, सरपंच भास्कर मोकल, तालुका संघटक BN डाकी, गटनेते गणेश शिंदे, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष रोहिदास पाटील, उपतालुका संघटक KM घरत, युवा नेते रुपेश पाटील, नागाव ग्रामपंचायत सरपंच चेतन गायकवाड, कोपरोली शाखा प्रमुख रवी म्हात्रे, उपतालुका संघटिका सुजाता पाटील, माजी तालुका प्रमुख रंजना तांडेल, शहर संघटक महेश वर्तक, शहर माजी संघटक प्रवीण मुकादम, शहर संघटक वीणा तलरेजा, मेघा मेस्त्री, आवरे ग्रामपंचायत सदस्य सोनाली म्हात्रे, कळंबुसरे सरपंच उर्मिला नाईक, गोवटणे सरपंच प्रणिता म्हात्रे, वशेणी ग्रामपंचायत सरपंच अनामिका म्हात्रे, ॲडव्होकेट मच्छिंद्र घरत, योगिता पाटील आवरे आदी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित माजी आमदार मनोहर शेठ भोईर, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, BN डाकी, भास्कर मोकल, रोहिदास पाटील आदींनी व उपस्थित सरपंच उपसरपंच यांनी विविध समस्या मांडत अधिकाऱ्यांना समस्या का सुटत नाही याविषयी जाब विचारला। वीज समस्यांबाबत शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या महावितरण वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितला। जनतेला ग्राहकांना कसा नाहक त्रास होतो याचा पाडाच शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावेळी वाचला। यावेळी महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास विष्णू गायकवाड यांना उरण शहर व उरण ग्रामीण भागातील समस्या का सुटत नाही याबाबत जाब विचारण्यात आला। यावर माहिती देताना अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास विष्णू गायकवाड यांनी सांगितले की माझी नुकतीच 15 दिवस अगोदर उरण महावितरण कंपनी येथे नियुक्ती झाली आहे। मी येथे नवीन आहे। मी समस्या समजून घेतो व त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो। अगोदरची रखडलेली सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील। प्रत्येक ग्रामपंचायतीला तसेच सरपंच यांना भेट देऊन त्या गावातील समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील। ग्राहकांना जनतेला त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। तसेच आम्हाला काही वेळ द्या, ठरलेल्या वेळेत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे। सर्व समस्या सोडवण्यासाठी 20 दिवसांचा अवधी देण्याचा विनंती अभियंता विकास गायकवाड यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडे केले आहे। यावर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरण कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना 20 दिवसाची मुदत दिली आहे। 30 जुलैपर्यंत सर्व कामे करण्यासाठी महावितरण वीज कंपनीला मुदत देण्यात आली। मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने माजी आमदार मनोहर शेठ भोईर, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, BN डाकी, भास्कर मोकल, रोहिदास पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महावितरण वीज कंपनीला दिला आहे। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी विठ्ठल ममताबादेंसह तृप्ती भोईर, उरण। नंतर MSCB येत असते आणि
अशा परिस्थितीमध्ये MSCBची यंत्रणा ही सुधारावी, यासाठी तुमच्यासारख्या मीडियाने, पत्रकारांनी MSCBचं जे काय चुकीचं मी म्हणणार नाही, पण जे काम त्यांना योग्य वेळी करायला पाहिजे ते करत नाही, ते संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या माध्यमातून व्हावं. आपल्या या ठिकाणी आपल्याला एवढंच आम्ही आश्वासित करतो की शिवसेना ही कायमस्वरूपी सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागे असते, आजही आहे, उद्याही राहील. आणि हे काम करत असताना